नमस्कार, मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते अश्विनीच डायरीमध्ये. तर आज आहे रविवार आणि आम्हाला जायचं होतं बाहेर, तर मी रेडी झाले. पण माझ्या टी-शर्टला ना थोडीशी इस्त्रीची गरज होती. पण मी कंटाळा केला आणि तसंच घातलं. कारण हे कपडे ना थोडेसे कम्फर्टेबल वाटतात, त्यामुळे जरा बरे वाटतात घालायला. आणि आमच्या तिघांचंही आवरून झालं होतं. नवन्या आधी खूप रडली होती, कारण तिच्या डोळ्यात आहे ना हँडवॉश उडाला होता, तर आम्ही तिला थोडंसं नादी लावलं आणि बाहेर निघालो. सकाळीच जायचा प्लॅन ठरला होता, तो म्हणजे KFCला. कारण लावण्याला खूप दिवस झाले इथे जायचं होतं. तर हे सकाळीच बोलले, की "आपण KFCमध्ये जाऊयात आज." तर दुपारी आम्ही तिथे गेलो. भरपूर उशीर झाला होता तरी 2:15 वाजले होते आणि लावण्य प्रचंड अशी खुश होते आणि तिचा डोळा आहे ना आता पूर्णपणे बरा झाला होता. नाहीतर घरात त्यात ड्रॉप वगैरे सोडला होता, तरी त्यातून पाणी येत होतं. पण आता एकदम ओके झालं होतं. तर हे ऑर्डर घ्यायला गेले होते खाली. तोपर्यंत माझी आणि लावण्याची बडबड आणि मस्ती चालू होती इथे. तर ती कंटिन्यू विचारत होती, "काय आहे? कसं आहे? कधी येणार? असं का? तसं का?" तर त्याची मस्ती आपली चालू होती. हां, ह्या स्ट्रिप्स आहेत. काय खातोय तू? हे खातोय का हे खातोय? आवडलं? आता डोळा बरा झाला का? नंतर आम्ही गेलो होतो कापड बाजारात. तर तिथे आज रविवार असल्यामुळे आणि सण असल्यामुळे प्रचंड गर्दी होती. कारण मला थोड्याफार गोष्टी घ्यायच्या होत्या नवन्याच्या बोरणांसाठी, ते आणण्यासाठी गेले होते. तर हो, जाऊन आलोय आम्ही बाहेरून. खूप दिवस झाले नवन्याला ना तिथे KFCला जायचं होतं. जेव्हापासून इथे KFC झालं आणि ते जेव्हापासून ओपन झालंय ना, तर प्रत्येक ठिकाणी त्याचे जे बोर्ड आहेत ना ते लावले होते, नाही का, KFC वाल्यांचे. तर सिग्नलला वगैरे असायचे कायम. आणि जेव्हाही आम्ही त्या रस्त्याने जाऊत ना, नवन्या नेहमी म्हणायची की मला हे खायला जायचंय, मला हे खायला जायचंय. तर मी एक दिवशी ऑनलाईनही मागवलं होतं, पण ते तिला असं समाधान नव्हतं की मी तेच तिथेच जाऊन खाल्लंय असं. तर ती बरेच दिवस झाले म्हणत होती आणि आज सकाळी ना अचानक हे बोलले की दुपारी कुठे KFCला जायचं का? तर मी म्हटलं अचानक का बरं? ते बोलले जाऊन येऊयात. म्हटलं ठीक आहे, जाऊयात. तर आम्हाला साधारण 11-12ला तिथं निघायचं होतं घरातून, कारण पुढे जाऊनही मला काही गोष्टी आणायच्या होत्या, तर म्हणजे नवन्याच्या बोरणांसाठी. पण घरातून निघायलाच आम्हाला 3 वाजले, कारण मम्मी वगैरे आली होती. मम्मी, माझी काकी, माझे भाऊ, चुलत बहीण चुलत भाऊ, ते सगळे आले होते. तर मग ते आले, जरा वेळ बसले वगैरे. ते तर जेवत वगैरे नाहीच, लगेचच निघतात. म्हणजे सकाळच्या नाश्त्याचे भांडे देखील घासायचे राहिले. मग ते गेल्यावर आम्ही आवरलं. नवन्याच्या ना डोळ्यात फेस आपलं जो हँडवॉश असतो ना तोच उडाला होता, तर त्यातच जवळपास 1 तास गेला, कारण ती खूप रडत होती. तर ते झालं आणि मग निघालो. तिथे गेलोत, खाल्लं, तिलाही बरं वाटलं आणि ती मेन खुश झाली. ती घरातूनच म्हणली होती मी ते खायला जायचे मग मी खुश झाले. म्हटलं बरं झालं. तर ते घेऊन आलो ती येताना. आणि आता ना मी चहा टाकते, तसं यांनी येतानाच विचारलं चहा पिऊन जायचा का घरी जाऊन बनवणार आहे. म्हटलं घरी जाऊनच बनवूया. चहा टाकलाय आणि संध्याकाळी प्लॅन येतो म्हणजे बिर्याणी बनवायचा. तर त्याचं सामान मी आता नाही घेऊन आले, चिकन वगैरे. ते बोलले परत जाऊयात. मग मी आता घरी आली तर पहिले भांडे वगैरे घासेल. चहा पितो आधी, सगळ्यात आधी, नंतर भांडे वगैरे घासेल आणि मग आपण चिकन वगैरे सगळं आणायला जाणार आहोत. अजून काय सांगायचं होतं मला? आणि हो, मम्मीनी येताना ह्यावेळेस मला काळी साडी आणि नवऱ्याला काळी फ्रॉक आणली. खरं तर त्यांचा इकडे यायचा काही प्लॅन नव्हता. आमची इथेच देवी आहे एक, म्हणजे त्यांची कुलदैवत किंवा कुलदेवी म्हणतो ना आपण, त्या टाईप. तर तिकडे ते आले होते सगळे, काका, बाबा, पप्पा वगैरे. तर त्या 2 गाड्या घेऊन आले होते. तर मग एका गाडीत माझा भाऊ, माझी मम्मी, माझी काकी, माझे चुलत भाऊ, माझे चुलत बहीण असे होते. तर मग ते इकडे आले, ती स्पेशली साडी आणि फ्रॉक देण्यासाठी. जसं माझं लग्न झालं ना तसं तिचं चालू आहे की तुला काळी साडी घ्यायची, तुला काळी साडी घ्यायची. पण ते टाळत होते काही कारणांमुळे, काही गोष्टी. नवन्याला तशी घेऊन दिली होती तिने गेल्या वर्षी. तर 2 बोरनान जे आहेत त्या नवन्याचे त्या ब्लॅक फ्रॉकवर झालेले आहेत. आणि नवन्याचं हे 5वं बोरनान आहे. यानंतर तिचा बोरनान होणार नाहीये, कारण ही ऑक्टोबरमध्ये ती 5 वर्षाची होईल. म्हणून म्हटलं ह्यावेळेस थोडंसं डेकोरेशन वगैरे करून करूयात. दरवेळेस अगदी साध्याच पद्धतीने करते. तर मग पुढच्या रविवारी करणार आहे मी तिचा बोरनान. आता लगेच नाही करणार आहे, पण नंतर वेळ नाही भेटत परत सामान आणायला जायला. ते थोडंसं ज्या गोष्टी मला लागत होत्या, ते जे ती हलव्याचे दागिने वगैरे घालणार आहेत ते. म्हणून मग म्हटलं की आज सुट्टी यांना तर आजच जाऊन घेऊन येऊया. तर मी त्या काही गोष्टी आणल्यात
आणि तिची फ्रॉकची सोय झाली. तशी तिच्याकडे अजून एक नवीन फ्रॉक आहे जे माझ्या मम्मीच्या सोसायटीत एक जण राहतं त्यांनी दिली होती. ती ब्लॅक कलरचीच होती. म्हटलं मम्मीला जर एवढ्यात नाहीच यायला जमलं तिच्या गुरुनांपर्यंत तर ठीक आहे, तिची फ्रॉक तर कधीही वापरता येईल आणि मी ती साडी पुढच्या वर्षी घालेन. पण तिने ते अगदी घाई करून आणून दिलं, बरं झालं. आता तिच्याकडे 2 ब्लॅक कलरच्या फ्रॉक आहेत. ती एक जी ब्लॅक फ्रॉक दिलेली आहे ना सोसायटीत राहतात मम्मीच्या त्यांनी, ती अगदी म्हणजे आहे खूप सुंदर आहे, पण खूप अशी हे वाटते म्हणजे नाही का तिला लेस वगैरे किंवा नॉट वगैरे नाहीये. तर त्यासाठी ना मी ते लेसही घेऊन आले. म्हटलं बघूया तर एक परवा घालता येईल, एक बोरनानला घालता येईल. अशा दोन्ही वेळेस तिला ब्लॅक फ्रॉक होऊन जातील. कारण दोन्ही ब्लॅक फ्रॉक ज्या आहेत त्या तिला आत्ता लगेच वापरावे लागतील अशा साईजच्या आहेत. नंतर मग त्या तिला छोट्या होतील. चहामध्ये ना आलं आणि मला विलायची घालायची, कारण सध्या आम्ही तसंच चहा पितो, आलं आणि विलायची वाला. मी सकाळी भांडे घासायला घेतलेच होते पण त्यात ते आले सगळे. मी म्हटलं ठीक आहे राहू दे, भांडे नंतर घासेल. मी दुपारी आम्ही जेवणही केलं नाही त्या नादात, कारण आम्हाला बाहेरच खायचं होतं थोडंफार, त्याच्यामुळे KFC थोडंफार खाल्लं आणि थोडंफार असंच. काय खायला गेलतो आपण? KFC मध्ये तू काय खाल्लंस? KFC नाही, त्याला म्हणतात चिकन पॉपकॉर्न आणि चिकन स्ट्रिप्स. मी फक्त चिकन पॉपकॉर्न खाल्ले आणि स्ट्रिप्स नाही खाल्ल्या मम्माच्या? थोडेसे खाल्ल्या ना, थोड्याशा खाल्ल्या. तर आवडलं, कारण त्या चिकन पॉपकॉर्न वगैरे असतात ते अगदी त्यांचे फिके असतात, तिखट वगैरे नसतात, त्यामुळे मुलं अगदी छान अशा पद्धतीने खातात. तर चहा तर आलं की सुन झाले, विलायची घातली. माझे छोट खलबत्ता आहे ते फुटण्याचा, पण तो धुवायला आता सध्या. हो, माझं सगळं काम म्हणजे भांडे वगैरे घासून झालेत. नवन्या आणि तिचे पप्पा बाहेर गेलेत बिर्याणीसाठी, चिकन, दही आणि काकडी आणण्यासाठी, कोशिंबीरसाठी. तर ते केलं. भांडे घासून झाल्यावर जे खूप दिवसाचं काम पेंडिंग होतं ते म्हणजे माझी हिशोबाची डायरी ना मला व्यवस्थित अशी हे करायची होती. मी आधी कधी हिशोबाची ही डायरी लिहिलेली नाहीये, पण यावेळेस पासून चालू केलंय. तर म्हटलं थोडंसं ट्राय करून पाहावं की आपलं कुठे खर्च जास्ती होतोय, कुठला आपल्याला कंट्रोल करता येईल. यासाठी हिशोबाची डायरी ते यांच्याशी बोलून ना थोडीशी व्यवस्थित मेंटेन करायची होती, तर ती करून घेतली. आणि येताना ह्या काही गोष्टी घेऊन आली. तर म्हणजे सगळ्यात पहिलं हे बोरणांचं, तिथे ना अगदी छान असं मोठ्या नाही का पतंगाच्या शेपमध्ये देखील होतं. आधी तेच घ्यायचा विचार चालू होता माझा, पण नंतर म्हटलं हे घेऊयात, याला ना थोडंसं डेकोरेट करता येईल, थोडंसं डोक्यात काही प्लॅन आहे त्यानुसार. तर ते आणि नवन्याच्या हलव्याचे दागिने ना हे अगदी बेसिक आणलेत यावेळेस, पण याच्या आधीचे पण असेच काहीसे होते तिच्याकडे, तर ते तिने 2 वर्ष वापरले. तिनेच काय, आम्ही आधी ज्या सोसायटीत राहायचो ना तिथल्याही 2-3 जणांनी ते वापरले गेले 2 वर्ष, आणि आता ना त्याचे असे तिळगुळ वगैरे निघायला लागले. तर म्हटलं वेगळे घेऊन यावेत. तर मी ज्या शॉपमध्ये गेले होते ना तिथे अजून एक होते मुलींचे बेल्ट वगैरे, असं सगळं छान होतं. आणि माझ्या आधी एक कस्टमर ते बघत होतं, तर त्यांनी मला ते घेत नव्हते ते, म्हणून त्यांनी मला दाखवलं. मी म्हटलं हा छान आहे, तर त्यांनी ते काढून घेतले आणि त्यांच्याकडे तो शेवटचा एक पीस राहिला होता, तर त्यांनी ते घेऊन टाकले. म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही, घेऊ देत, कोणी का होईना. मग मला हेही ठीक वाटले, बेसिकच आहेत पण ठीक आहेत, चांगले आहेत. तर हे एक घेऊन आली आहे. त्यानंतर तिची जी एक फ्रॉक आहे ना तिला मला ह्या लेस लावायच्या. एक मिनिट मी ती फ्रॉकही दाखवते तुम्हाला. तर ही अशी ना एक फ्रॉक आहे. तर अगदी ही म्हणजे अशी सिंपलच आहे. तर मग मला असं वाटलं की याला थोडीशी ना लेस वगैरे लावली ना तर अजून छान दिसेल. तर मी ही एक लेस घेऊन आली आहे. याच्यात मला ना सिल्वर कलर मध्ये हवी होती पण तिथे नव्हती. म्हटलं ठीक आहे, ही लेस थोडीशी लावलीत ना तर याचा लुक अजून थोडासा जास्ती छान होईल. इथे आणि इथे फक्त, किंवा फक्त इथे जरी लावली ना तरी बराचसा फरक पडतो. त्यासाठी मी हे घेऊन आली. त्याचबरोबर ही एक आणली प्लेन लेस, थोडीशी वेलवेटची. याच्या ना मला त्याला हे बनवायचंय, पाठीमागे काय म्हणतात त्याला,
ज्या नॉट्स असतात ना त्या नाही आहेत याला, तर त्यासाठी हे घेऊन आली. मग म्हटलं हे असंच लावून ना असं करेल आणि त्यावर ही थोडीशी लेस अशा पद्धतीने लागेल, म्हणजे याचीच नॉट अशी पाठीमागे होईल आणि हे इथे. तर असं करायचंय, त्यासाठी ह्या नॉट घेऊन आली. आणि हो, मम्मीनी आणले ते मी उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवेल, कारण तेही खूप छान आहेत. पण हे पण म्हटलं चांगला आहे वाटतोय तर वापरावात तिला, आणि छान आहे, म्हणजे लुक छान येतोय. तर हे सगळं घेऊन आली. आता बिर्याणी बनवायची, तर अगदी बेसिक बिर्याणी बनवते मी. म्हणजे काय म्हणतो आपण, दम बिर्याणी वगैरे नाही करत बसत, ती खूपच रेअर बनवते. आपली जी लेअरवाली असते ना, थर देऊन करतो ती खूप, म्हणजे खूपच रेअर बनवते. काही स्पेशल असेल किंवा मन झालं तर, नाहीतर मी अगदी बेसिक बिर्याणी बनवते, जसा ज्या टाईप आपण मसाले भात बनवतो ना तसा. आणि यांनाही आवडते तशी, त्यामुळे मग एवढी मेहनत करायला काही, जेवढी मेहनत करायची काही गरज नाही, कारण त्यांना तशी बेसिक बिर्याणी आवडते घरची. तर ती बनवायची. त्याच्यासाठी आता कांदा टोमॅटो कट करून घेते आणि पटपट पटपट बनवून घेते. तसा अजून भरपूर वेळ आहे, कारण KFC मध्ये जे खाल्लं होतं ना ते अजून व्यवस्थित असं जिरलं नाही. त्यानंतर आल्यावर चहाही पिलं, त्यामुळे एवढी अशी भूक नाही लागलेली. ते आले की ते निवांत बनवे. मस्त अशी अगदी साध्या पद्धतीने इथे बिर्याणी बनवली होती आणि त्यासोबत बनवली होती मस्त अशी कोशिंबीर. तर छान असं पोटभर जेवण केलं आणि बिर्याणीही अगदी छान झाली होती. तर असा होता आजचा छोटासा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत आनंदी राहत, खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्या.